हाताना दिसे वेगळीक मी तू पण जाऊ दे दुरी एकाची घोंगडी पांघरू हरी बाप रुक्मा देवी बरू विठ्ठलू राया बाप रुक्मा देवी बरू विठ्ठलू राया लागे नवी पाया वेळ वेळा मी तू पण जाऊ दे दुरी एकाची घोंगडी पांघुरारी ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधार्य जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तिचे मूर्ती सुवेश तीर्थ वर्णौत निर्देश मिरवतसे तैसा पुढत पुढती तोचे मिया अभिवंदिला श्री गुरुचे जो अभिलाषित मनोरुची पुरवितात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा बोलवेळा हा सुकळ सोळा स्वर्गिना पांडुरंगा करो प्रथमा स्वामी मी तुझा रंग पाहताना दिसे वेगळीक मी तू पण जाऊ दे दुरी एकाची घोंगडी पांघुर हरी. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता जो अभंग निवडला तो संत श्रेष्ठ ज्ञानियांचे राजे मोक्षाचे संगती साधकांचे मायबाप असणारे ज्ञानेश्वर माऊली यांचा द्वैत अद्वैत यांचा विचार करायला लावून भगवंताची किंचित अशी मागणी करणारा अभंग आहे. विठाला विठाला अभंग घेण्याचं तात्पर्य उद्या सकाळी काल आहे आणि काल्याच्या आदल्या दिवशी म्हणजे काल्याच्या आधी मागणी पर अभंग असावा म्हणून निवडलेला मागणी पर अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली भगवंताकडे किंचित मागणी करतात. आता वैदिक भागवत संप्रदायामध्ये अनेक ऋषीमुनी होऊन गेलेले, कोणी द्वैती होते, कोणी अद्वैती होते, कोणी केवळ द्वैत मानणारे होते, कोणी केवळ अद्वैतच मानणारे होते. अशा अनेक प्रकारचे वाद धर्मात चालू आहेत. पण जोपर्यंत द्वैताचा स्वीकार केला जाणार नाही म्हणजे मी व आपल्यापेक्षा वेगळे काही आहे असं म्हणणार नाही तोपर्यंत साधक प्रपंचाची किंवा परमार्थाची गोडी चाकू शकत नाही. आता मला सांगा, संसारातील प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी द्वैताचा स्वीकार करावा लागतो. तसंच परमार्थिक सुखासाठी भगवंताच्या भावाची त्या ठिकाणी भगवंताची सेवा जरी करायची असेल त्या ठिकाणी आपल्याला द्वैताची गरज आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल मी वारकरी संप्रदायाच्या मूळ सिद्धांताच्या विरोधात बोलत आहे असं वाटण्यास शक्यता आहे, पण त्याचा अंगीकारच करण्याच्या संबंधाने माझ्याकडे साधू संतांचे पुराणे प्रमाणे दृष्टांत आहे. मी तुम्हाला पटवून देतो. एक अद्वैती महात्मा असंच सावरगावातून फिरत फिरत जाऊ लागला आणि तिकडे गेल्याच्या नंतर एका वाट्यावर एक माणूस आपल्या मुलाला कडेवर घेऊन खेळू लागला. त्यानं पाहिलं, त्याचे मुके घेऊ लागला, त्याला खेळू लागला. असा आनंद त्याला पाहण्यास मिळाला. त्याच्या मनामध्ये इच्छा झाली आपल्याला मुलगा असावा, आपणही त्याचे मुके घ्यावे, आपणही त्याची लाडपोड करावे. पण मुलगा होता कसा? तो अद्वैती होता, त्याला काही माहित नव्हतं. पण असं सांगितलं होतं की बाबा भगवान शंकराची तपश्चर्या केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात
आणि इच्छित वर म्हणजे तुला मुलगा देऊन टाकतील. हा मुलगा ठीक आहे. हा वनामध्ये गेला, 2 वर्ष तपश्चर्या केली. भगवान शंकराची 2 वर्ष तपश्चर्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्या अद्वैतवाद्याला म्हणते, सावध करून मला बरोबर मी काय पाहिजे ते माग. त्यावेळी अद्वैती म्हणाला, भगवान मला मुलगा नाही, मला मुलगा नाही. भगवंतांनी तथास्तु म्हणले, गुप्त होऊन निघून गेले. अद्वैती त्याच्या घरी घेऊन गेला. आता 2 वर्ष झाले पण मुलगा झाला नाही. याने परत तप केलं. तप केल्याच्या नंतर मुलगा झाला नाही. परत तप केलं. भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिव प्रसन्न झाले. म्हटले आता काय पाहिजे. हा म्हटला मला अजून मुलगा मिळालेला नाहीये, अजून मला मुलगा द्या. भगवान शिव म्हणजे जा आता होईल. अद्वैती निघून गेला. परत 1.5-2 वर्ष निघून गेले पण त्या मुलगा झाला नाही. आता काही मुलगा झालेला नाहीये म्हणून याने तिसऱ्यांदा भगवान शिवाची तपश्चर्या केली. भगवान शिव तिसऱ्यांदा प्रसन्न झाले आणि त्याला म्हटले, आता बाबा काय पाहिजे, तू तिसऱ्यांदा तप केलास, आता काय सांगू. हे म्हटले, बाबा भगवान शिव तुमचा पहिलाच वर पूर्ण झाला नाही, आता तो मला द्या. भगवान शिव मनामध्ये विचार करू लागले, बाबा 2दा वर दिला, पूर्ण झाला नाही, याचा अर्थ माझ्या शब्दातील ताकद संपली काय बाबा. माझ्यातील जी कर्तुम अकर्तुम अन्यथाची कर्तुम शक्ती असते ती का संपली काय. थोडा विचार केला आणि त्या अद्वैताला म्हटले, बाबा तुला एक प्रश्न विचारू का. हो विचारा ना. ते म्हटले, तुझं लग्न झालंय का. हा म्हणता नाही. लग्न नाही झालं. अरे बाबा जोपर्यंत तू देवताचा स्वीकार करणार नाहीस, म्हणजे तुला जोपर्यंत पत्नीचा स्वीकार करणार नाहीस तोपर्यंत तुला पुत्रप्राप्तीची इच्छा करता येणार नाही. म्हणजे संसारात जर पुत्रप्राप्तीची इच्छा करायची असेल तर तुला द्वैताचा म्हणजे पत्नीचा स्वीकार करावा लागेल. बरं ठीक आहे, संसारात झालं. आता परमार्थामध्ये द्वैताची कसं काय गरज आहे. त्यासाठी तुम्हाला रामायणामधले एक उदाहरण सांगतो. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, सीतादेवीची मुक्तता केली. ते अयोध्येत पुष्पक विमानामध्ये बसून अयोध्येमध्ये आले. भरत राजाची भेट घेऊन प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला. ते सुखाचा राज्यकार पाहू लागले. त्याच काळामध्ये एका परिणाची पत्नी एक रात्र घरी नव्हती. त्यावरून ती घरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर दोघांमध्ये भांडण झाले. तो परिणच्या पत्नीला घरातच घेऊन ना. तो म्हटला, मी का राम आहे का. दुसऱ्याच्या घरामध्ये 6 महिने राहिलेली बायको घरात घेऊन राहतो. ही बातमी प्रभू रामचंद्राला कळली. जनाच्या इच्छेसाठी त्यांनी सीतादेवीचा त्याग केला. तिला लक्ष्मणामार्फत वनामध्ये नेऊन सोडलं आणि बराच काळ निघून गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषीच्या सांगण्याप्रमाणे अयोध्येमध्ये दिग्विजयासाठी आश्रम यज्ञ करण्याचं ठरवलं. शामकरण नावाचा घोडा सोडण्यात येतो. यज्ञाची पूर्ण तयारी झालेली आहे. याज्ञिक लोकांनी प्रभू रामचंद्राला आसनावर येऊन बसण्यास सांगितलं. प्रभू रामचंद्र आसनावर येऊन बसले आणि हवन करते वेळेस ब्राह्मणजी म्हणाले, प्रभू यज्ञाला आता सुरुवात करायची आहे, आता सीतादेवीला बोलवा. प्रभू म्हणाले, तुम्हा सर्वांना ज्ञात आहे की मी 12 वर्षापूर्वी सीतेचा त्याग केलाय. आता तिला कशी आणू ते कुठं हे मी मला माहित नाही. त्यावेळेस ब्राह्मणजी म्हणाले, हा आम्हाला सर्वांना ज्ञात आहे की तुम्ही सीतेचा त्याग केलाय, पण त्या आधी शास्त्रवत असं आहे की जोपर्यंत पत्नी पतीच्या शेजारी येणार नाही तोपर्यंत पूजा हवन होऊ शकत नाही. हा या ठिकाणी जोपर्यंत पत्नी पतीच्या शेजारी येत नाही तोपर्यंत पूजा हवन होऊ शकत नाही. म्हणजे पारमार्थिक प्रापंचिक सुखासाठी किंवा संसारातील सुखासाठी द्वैताचा दोनाचा या ठिकाणी गरज असतेच. विठाला विठाला म्हणजे प्रापंचिक सुखासाठी किंवा संसारिक सुखासाठी द्वैताचा स्वीकार करावाच लागतो. जसं माऊली अमृतानामध्ये एक उदाहरण देतात, एका एको भेजीला एक शिल्लक. आता मला सांगा, एकातून एक गेला खाली किती राहिले. एकातून एक गेला खाली किती राहिले. 0. खाली काहीच राहत नाही, ठीक आहे ना, 0 राहतो. एकातून एक गेला खाली राहिला 0.
आता पुढे शून्य बिंदू शून्य पुशिला शून्यातून शून्य मध्ये गेलं. आता खाली काय राहिलं? शून्यामधून शून्य गेलं, खाली काय राहिलं? काहीच नाही. पण पाटीवर लिहिताना काय लिहावं लागेल? शून्य मायनस शून्य. बरोबर? खाली लिहायचं काहीही नाही असं लिहिता येईल का? नाही. त्याच्यासाठी शून्यच लिहावं लागतं. म्हणजे द्वैताचा शून्याचा अंगीकार केल्याशिवाय गणिताचं उत्तर देताच येत नाही. पै शून्य जे झाले ते बिंदूले पाहिजे केले तैसे अद्वैत सांगावया बोले द्वैत की जय विठ्ठल. आता ना कमळाच्या फुलाचा सुगंध कमळाला घेता येतो का? नाही. त्याच्यासाठी भुंगा असतो, तो कमळाचा सुगंध घेत असतो. कुमुदिनी काय जाणितो परिमळ ब्रह्मरस कळा भोगिता घेऊ शकत नाही. सुवास घेणारा वेगळा असावा लागतो. पाणी पाण्याला पिऊ शकत नाही. पाणी पिणारा वेगळा असावा लागतो. आता झाड आपल्या स्वतःच पण स्वतःच खातं का? नाही. त्याच्यासाठी दुसरा एक जण असतो. जळनसी जळा वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा जेणी गुढी निवडेली. साखर साखरेची गुढी चाकू शकते का? साखर साखरेची गुढी चाकू शकते का? नाही. एकदा काय झालं बाबा, साखरेने साखर खाल्ली. साखरेला विचारलं सांगा साखराबाई साखर कशी लागते? साखरेने काय उत्तर दिलं असं? कडू लागते, आंबट लागते. साखर त्याचं उत्तर देऊ शकत नाही. साखर चाखणारा त्याचं उत्तर देऊ शकतो. हा साखर गोड लागली बरं का? साखर गोड लागते. म्हणजे आता बा माणसाला बोलण्यासाठी मोठ दोन आहेत, आहे की नाही? पण बोलणं मात्र एकच आहे. दृष्टी डोळे दोन आहेत पण दृष्टी मात्र एकच आहे. माऊली म्हणतात तो डोळा एक दृष्टी, दोन ओठी एक गोष्टी, दोघीची ही सृष्टी एकच येते. भगवंताला ही सृष्टीच्या निर्मितीसाठी द्वैताचा स्वीकार करावा लागला. भगवंताने मायेचा अंगीकार करून सृष्टी निर्माण केली. ते त्या ठिकाणी द्वैता स्वीकार करावा लागला. आता पहा, एक हात वर करा, एक हात वर करा. झोपले काय? एक हात वर करा आणि आता टाळी वाजून दाखवा. एका हाताने टाळी वाजत नाही, तस दोन हात लागतील. एकावर एक मारल्याच्या नंतर टाळी वाजते. एके हाती टाळी कोठे वाजते निराळी. तसंच जर म्हणलं एक दांडकं वर घे आणि या दांडकतून आवाज कर. आता ती वर किती जरी हलवलं तरी आवाज येणार का? नाही. दोन टिपरी घ्यायच्या, एकावर एक मारायचं म्हणजे काय होईल? त्याच्यातून ध्वनी निघतो. दोन टिपरी एक नाद. तस जी गोष्ट म्हणजे एकाशिवाय काहीही भागत नाही, त्यासाठी दोनाचा स्वीकार करावाच लागतो. ही गोष्ट 400 वर्षापूर्वी तुकोबारायांना माहित होती. म्हणून त्यांनी आपल्यामध्ये कल्पित असेना भेद निर्माण केला. ते म्हणतात देवा मला तुझं ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती नको, मग काय पाहिजे? मी भक्त तो देवा
ते म्हणतात देवा मला तुझं ब्रह्मज्ञान नको, आत्मसिद्धी नको, मला फक्त एवढंच राहू दे, मी फक्त असू दे आणि तू देव असू दे. ते म्हणतात अद्वैती तो नव्हे माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा. म्हणजे देव वेगळा असेल आणि भक्त वेगळा असेल तर देवाला त्या ठिकाणी भक्ताला देवाची पूजा करता येते, त्या ठिकाणी त्याला घराने सांगता येतात, त्याच्याशी पायावर डोकं ठेवता येतं, त्याला भांडता येतं. ही गोष्ट 400 वर्षापूर्वीच्या तुकोबारांना माहित होती, म्हणून ते आपल्या त्या ठिकाणी त्याला दोनाचा म्हणजे स्वीकार करतात. तीच गोष्ट 700 वर्षापूर्वीच्या तुकोबारांना माहित नव्हती, ज्ञानोबारांना माहित नव्हती का? माहिती होती. म्हणून ते आपल्या कल्पित का असेना भेद निर्माण करतात व भक्ती सुखाचा सेवेचा आनंद घेण्यासाठी आपलं जे आराध्य त्याला स्वामी हे पद दिलं आणि स्वतःला सेवक रंग हे पद घेतात. हेच माझ्या अभंगाच्या प्रथम चरणात माऊलीला सुद्धा माहित आहे की तो देव वेगळा असेल आणि मी भक्त वेगळा असेल तरच आपल्याला पूजा करता येणार आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी भक्ती सुखाचा आनंद घेता येणार आहे. म्हणून त्यांनी आपल्या कल्पित कासेना भेद निर्माण केला आणि आपलं जे आराध्य त्याला स्वामी हे पद दिलंय आणि स्वतःला सेवक रंग हे पद घेतलंय. स्वामी या शब्दाचा अर्थ आहे मुख्य चालक, अधिपती. जसं पत्नीच्या दृष्टीने स्वामी त्याचा पती, शिष्याच्या दृष्टीने स्वामी त्याचा गुरु आहे की नाही, भक्ताच्या दृष्टीने स्वामी त्याचा देव आणि पुत्राच्या दृष्टीने स्वामी त्याचा पिता. स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. म्हणजे पुत्राने पित्याची सेवा करावी, तसं पत्नीने पतीची सेवा केली की तिला कोणतं साध्य करायची गरज नाही, ती आपोआप साध्याला प्राप्त होतात. माऊली म्हणतात पतीची या मता अनुसर्वणी पतिव्रता अनायासी आत्महिता भावेचे की. म्हणजे तुकोबारा पतिव्रते संबंधाने अभिमानाने सांगतात की त्या पतिव्रती सतत देवावर चालते. पतिव्रतेच्या संवादाने अभिमानाने सांगू लागले बाबा तू पतिव्रतेची सत्ता देवावर चालते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता जे सांगेल ते देवाला ऐकावं लागतं, करावं लागतं. आपल्या भारत देशामध्ये अशा 5 पतिव्रता होऊन गेल्या. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेत महापातक नाशनम.
अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी अशा अनेक पतिव्रता होऊन गेलेल्या आहेत. त्यापैकी तुम्हाला मी 2 पतिव्रतेच्या या ठिकाणी थोडा कथाभाग सांगतो की ज्या पतिव्रतेने आपल्या पतिव्रतेच्या बळावर सूर्याला म्हणाली उगू नको व चंद्राला म्हणाली मावळू नको अशी शांडिली नर्मदा नावाची पतिव्रता होऊन गेली. तसंच आणखी एक पतिव्रता होऊन गेली. तिन्ही देवाला ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांना आपलं पुत्र होण्यासाठी बांधित केलं. अशी अनुसया नावाची पतिव्रता होऊन गेलेली आहे. झालं असं, पैठणमध्ये कौशिक नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याचा स्वभाव तापट आणि बाहेर खेळले होता आणि तो एका गणिकेच्या नादी लागला. बहुतेक त्याने आपल्या पत्नीचे दागदागिने आपली सर्व इस्टेट त्या ठिकाणी त्या गणिकेला देऊन टाकले. तिलाही मोठा आनंद झाला. याला व्यसन लागलं. व्यसनामुळे याला महारोग झाला. पण ह्याचा काही नाद सुटन. आता हा खाटावर पडलेला होता, त्याला उठता पण येईना. अशा स्थितीत सुद्धा तो त्याच्या पत्नीला म्हणतो, अगं तू जर घरी पतिव्रता असशील तर मला त्या गणिकेच्या घरी घेऊन चाल. आता ती बिचारी पतिव्रता पती सांगेल ती करावं. तिने अंधारामध्ये पतीला उचललं, खांद्यावर घेऊन अंधारामध्ये त्या गणिकेच्या घराकडे जाऊ लागली. आता त्याच रात्री राजवाड्यात चोरी झाली. राजा त्या ठिकाणी राजाने चोराच्या पाठीमाग सैनिक पाठवले. सैनिक मागे त्याच्या चोरांना काही सैनिकाचा पाठलाग घेता येईना. बिचारीकडे पुढे पडले सैनिक होते ते. चोर थकले. असंच एक वडाचं झाड होतं. मांडवे नावाचे ऋषी त्या झाडाखाली तपश्चर्या करीत समजा समाधी लावून बसलेले होते. ध्यान लावून बसलेले होते. रात्रीच्या वेळेस चोरांनी धन त्याच्या बाजूला टाकलं आणि तिथं बाजूलाच लपले. चोर पाठीमागून आले. ऋषी पशी ठेवलेलं त्या ठिकाणी गठुडं पाहिलं, दागदागिने. सैनिकांना वाटलं महाराजांनी चोरलं काय की, म्हणून इथं ढोंग करून इथं बसलाय नंतर. म्हणून चोरांनी त्या सैनिकांनी मांडव्य ऋषीला चोर समजून त्या ठिकाणी राजासमोर हजर केलं. राजा आता राजवाड्याची चोरी. राजाचं इरीच डोकं तापलेलं पहिलंच. राणीचे दागदागिने होते ते, है की नाही. तापलेला राजा काही विचार नाही केला, बाकी चौकशी नाही केली. जा म्हणजे डायरेक्ट सोळावर देऊन टाका. याला सोळावर देऊन टाकला. मग अर्थवट मत अवस्थेमध्ये असताना या ठिकाणी असं बाजूनी अंधार होता, काही दिसत नव्हतं. आता इकडून शांडिली नर्मदा नावाची पतिव्रता आपल्या ठिकाणी ब्राह्मणाला कौशिक ब्राह्मणाला घेऊन जावं लागली. अंधारामध्ये दोघांची त्या ठिकाणी कौशिक ब्राह्मण यांचा धक्का मांडव्य नावाच्या ऋषींना लागला आणि ऋषीच्या वेदना वाढल्या. आता ऋषीच्या वेदना वाढल्या म्हणून त्यांनी क्रोध आला. इतका तापले ते, त्यांनी क्रोधामध्ये शाप दिला, बाबा तू कोण आहेस, तुला तू सूर्योदय होताच म्हणून पावशील, असा शाप देऊन टाकला. शाप ऐकला नर्मदेने. म्हटली मी खरी पतिव्रता आहे. पाहतेच तुला सूर्य कसा उगवत होते. चंद्राला म्हणाली मावळायचं नाही आणि सूर्याला म्हणाली तू उगवायचं नाही. आता पतिव्रता होती. सूर्याला ऐकावं लागलं. त्या ठिकाणी सूर्य काय उगाना, चंद्र मावळना, सगळं नित्य व्यवहार बंद पडले. विश्वचक्र थांबलं. जिकडे तिकडे अंधार झालाय. आता काय करायचं, वेळ होत चालली ना. तिने देव त्या ठिकाणी नियोजन लावणारे वर बसणारे त्यांनी पाहिलं, बाबा हे काय चाललंय घोळ सगळा खाली. त्यांनी विचार केला, बाबा आता नर्मदेला समजून सांगावं लागेल, आज्ञा द्यायला तिलाच सांगावं लागेल की बाबा तू आज्ञा दे आता. पण तिला समजून कोण सांगेल, समजून सांगावं लागेल तिला. तिच्यासाठी तिच्यासारखीच पतिव्रता पाहिजे. आता ती कोण आहे बाबा, कुठं सापडावं कुठं तिला. आता नारायणची होतीच तिथं फिरणारे चौकट, सगळं माहित होत त्यांना. म्हणजे हाय नाही एक पतिव्रता आहे, अतिर ऋषीची पत्नी आहे, ती खूप मोठी पतिव्रता आहे, ती सांभाळून घेईल सगळं. तिने देव त्या ठिकाणी गेले, अतिर ऋषीच्या आश्रमात गेले. अनुसयाला सर्व घडलेला प्रकार सांगितला. बाबा असं असं झालंय, आता हे दिसणारे. ठीक आहे म्हणे, करते म्हणे. अनुसया नर्मदेकडे आली. आल्याच्या नंतर पाहिलं आणि सर्व हकीकत जाणून घेतली होती. म्हटली, बाबा तुझ्या पतीचं काय तू आहे, तू सूर्याला उगायची आज्ञा दे आणि चंद्राला मावळायची आज्ञा दे. ती म्हटली, बाबा मी आज्ञा देते सूर्याला उगवण्याची,
पण माझा पती मरेल त्याचं काय? ती म्हटली बाबा, ज्या पतिव्रती सत्ता सूर्यावर चालते तिची यमो का नाही चालणार? तुझ्या पतीचे पान मी वाचते, तू पहिले सूर्य लोकांची आज्ञा दे. ठीक आहे. अनुसयेच्या विनंतीला मान देऊन नर्मदेने त्या ठिकाणी सूर्य लोकांची आज्ञा दिली. सूर्य महाराज प्रकट झाले. सगळं व्यापार सुरू झाला, विश्वचक्र सुरू झालं. पण कौशिक ब्राह्मण मरण पावला. त्याच वेळी अनुसयेने आपल्या पतीचे पापाचे चरण त्या ठिकाणी घेतले आणि कौशिक ब्राह्मणाच्या अंगावर टाकल्याबरोबर ऋषी जागे झाले. त्यांचे सर्व रोग होते ते बी निघून गेले. दोघांनी आज्ञा घेतली, निघून गेले. आता इकडे तिन्ही देव अनुसयेवर खूप प्रसन्न झाले. ठीक आहे म्हणजे चांगले, आता त्या ठिकाणी या. अनुसये, आम्ही तुझ्या खूप प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. ठीक आहे बाबा, मागून घेते. ती म्हणते, तुम्ही तिन्ही देवांनी माझ्या पोटी जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या सायंकाळी दत्त या रूपाने जन्म घेतला. अनुसयाच्या पोटी जन्म घेतला. आपण त्यांना होती 3 शिरे होती, 6 हात होती. आपण त्यांना दंडवत करूया. 3 शिरे 6 हात. म्हणजे पत्नीने पतीची सेवा केली, तिला काही गरज नाही, बाकी दुसरीकडे कुठे जायचं नाही, ती आपोआप साध्याला प्राप्त होते. तसंच पुत्राने पित्याची सेवा केली तर काय होतं? उत्तमाचे ओढे कीर्तिमान, उत्तमाचे उत्तमाची उरी म्हणजे पुत्राने पित्याच्या आज्ञेत राहावं. जसं प्रभू रामचंद्रांनी आपल्या पितेच्या आज्ञेप्रमाणे 14 वर्ष वनवास भोगला. परिणाम आजही नावलौकिक आहे. म्हणून पित्याने त्या ठिकाणी पुत्राने पित्याची सेवा करायलाच पाहिजे. त्याचबरोबर गुरुने त्या ठिकाणी गुरुची सेवा ही शिष्याने करायलाच पाहिजे. गुरु म्हणजे कोण? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शिष्याने गुरुची सेवा करावी. धौम्यगड, आज आपण ज्याला भगवानगड म्हणतो, त्याचं नाव पहिलंच धौम्यगड होतं. तिथं त्या ठिकाणी धौम्य ऋषी राहत होते. त्यांच्याकडे 3 शिष्य होते बघा, 3 शिष्य पैकी एक आरोणी. आता आरोणी झाला असं की एक वेळेस असा पाऊस पडू लागला, खूप अति पाऊस पडू लागला आणि मग ऋषीच्या शेतातील नुकसान होऊ लागलं. समजा बांध फुटला असेल, काही झाला असेल, पाणी वाहून जाऊ लागलं. तर म्हणून विल्हेवाट लावण्यासाठी त्या ठिकाणी ऋषीने आरुणीला शेतामध्ये पाठवलं. जा बाबा, थोडंसं नियोजन लावून ये, काय बांध फुटलाय, काय झालंय. हा आरुणी गेला, पाहिलं रानामध्ये काय झालंय. तर बांध फुटला होता, पाणी वाहून जाऊ लागलं आणि माती बी वाहून जाऊ लागली, रानातली काळी काळी चांगली. म्हणून आरुणीने दगड माती टाकून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, पण पाणी काय अडवणार.
थोडा विचार केला. गुरुनी सांगितलं पाणी अडवायचंय, पाणी काय अडत नाही. थोडा विचार केला, लगेच पाण्याला अडवत झोपला, उठलाच नाही. पार तर थंडीने शरीर असं काकडून लाकडासारखं झालं, पण हे काय बाबा उठले नाही. गुरुभक्तीचा या ठिकाणी गुरुभक्ती होती. गुरुच्या आज्ञेप्रमाणे झोपला. पाणी अडवायचंय, काहीही करून पाणी अडवायचंय म्हणून स्वतः पाण्याला अडवत झोपला. 2-3 तास होऊन गेले, पाऊसही गेला, सगळं शांत वातावरण झालं, पण आरोग्य काही आले नाही. म्हणून ऋषींनी आपल्या 2 शिष्यांना, बाकीच्या 2 शिष्यांना सोबत घेतलं. अरुणीला पाहण्यासाठी गेले. रानात पाहिलं, अरुणी हा बांधावर झोपलेला होता. ऋषी त्या ठिकाणी गेले, गंभीर ऋषी त्या ठिकाणी गेले. पाहिलं तर अरुणी हा लाकडासारखं शरीर झालेलं पाहिलं. गुरुभक्तीचा अभिमान वाटला. त्या ठिकाणी त्याला उठवलं आणि आपल्या शिष्याचा जो गुरु शिष्य भक्तीचा त्या ठिकाणी शिष्यावर कृपा केली. त्या ठिकाणी त्याला तिथे ज्ञानाचा वेदाचा अधिकारी बनवलं. म्हणजे गुरुकृपेने शिष्याला लगेच पूर्णत्वाला शिष्य जातो. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. म्हणून शिष्याने गुरुची सेवा करावी. आता एक महाराजाचे शिष्य गुरु, जशी वारकरी शिक्षण संस्था असते तशी एक संस्था होती. जुन्या काळाची संस्था होती. ते 2-4 लेकरं 10-15 विद्यार्थी घ्यायचे आणि आपलं शिकवायचे. खूप जुना काळ होता, त्यावेळेस गाड्या काही नव्हत्या. आणि पण महाराजाचं वय बी झालं होतं 70-60. महाराज काही चालता येत नव्हतं, थोडस चढत होते गाडी टेकी. आता लय दिवस झाले समजा. आणि असंच 10-12 किलोमीटर अंतरावर समजा संगमपुरी, सांगतपुरी अशा ठिकाणी कीर्तन आला. आणि त्या काळात काही गाड्या गिड्या काही नव्हत्या मोठ्या. बैलगाडी पाठवायची, महाराज त्याच्यात बसायचे, टाळ पकवास विना घ्यायचे, आपलं साहित्य चालले आपलं कीर्तनाला. असंच कीर्तन आलत. सगळं महाराज बसले, टाळ विना पकवास गाडी वेगवेगळं ठेवलं. विद्यार्थी मागं मागं चालले, बैलगाडी पुढे जाऊ लागले. थोडं पुढे गेले. आता एक गाडीवर हाकणारा होता, त्याच्या हातातून नकळत समजा चाबूक पडला होता, तर गेला माझा. अर्धा 1 किलोमीटर गेलं, ह्याच्या लक्षात आलं चाबूक नाही. बैल थोडीशी वेळ केलं असते ना, झटका द्यायला, म्हणून चाबूक बघू लागला, पण काही चाबूक सापडला. यांनी मग विचारलं का बाबा चाबूक पाहिला का? आता महाराजांनी मागच्या पोराला म्हणले, बाबा पोरांनो चाबूक पाहिला का? हा पाहिला म्हणे, चाबूक माग खूप लांब पडला होता. मग उचलला कोण नाही? तुम्ही आम्हाला आज्ञाच दिली नाही म्हणून आम्ही तसं पडलं. जाऊ दे म्हणलं. ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगतो, ह्या गाडी बैलामधलं जे जे काही पडेल ते मला आणून दाखवायचं. ठीक आहे म्हणजे चला. थोडं पुढे गेले, बैलाचं शेण पडलं, पाण्यामध्ये बांधलं. परत गेले, महाराज हे घ्या. मी काय पान उघडून काय काय पाहिलं उघडून तर शेण. अरे येड्यांनो, तुम्हाला सांगितलं होतं असल्या गोष्टी नसतेच उचलीत. मग काय करायचं आम्हाला नाही समजत बाबा. तुम्ही काय करा, एक यादी घेऊन द्या, यादी द्या, आम्ही जे जे पडले ते उचलून घेऊ. ठीक आहे. महाराजांनी यादी केली, टाळ पकवास विना सगळं दिलं. गाडी थोडी पुढे जाऊ लागली, थोडासा मोठा गचका आला, चांगलाच मोठा गचका आला. जशी गाडी खड्ड्यात गेली, महाराज टणकी उडला, खाली पडला. गाडी पुढे गेली, विद्यार्थी पुढे चालले. मग मागून गुरुजी म्हणते, अरे मला उचला ना. हे म्हणजे गुरुजी यादीत तुमचं नावच नाही ना, कसं उचला? विठाला विठाला. म्हणजे अशी जर विद्यार्थ्यांनी जर गुरुची सेवा केली तर लगेच शिष्याला ज्ञान प्राप्त होईल नाही का? लगेच लगेच आहे की नाही? शिष्याला गुरुची जवळ राहून त्या ठिकाणी सेवा करावी लागेल, तन मन धनाने त्या ठिकाणी सेवा करावी, नंतर गुरु त्या ठिकाणी ज्ञानाचा उपदेश करतात. आता जाऊ द्या, त्या ठिकाणी म्हणजे शिष्याने गुरुची सेवा करावी. विठाला